इधर राहते बैठतो मत लगेच बघा. देना नहीं ना पेपर मैं 3 को बोलती हूँ 3 बार बोलो ना उनको देने के लिए. मंडे है ना डॉक्टर, वो तो डॉक्टर नहीं है मंडे. है बोलते नहीं है तो फिर वो मंडे का एडमिशन नहीं दे रही है ना वो डॉक्टर देंगे, वो नहीं. तर कागदपत्र मागितले ना. हां पण डिस्चार्ज घेऊन नेक्स्ट टाइमसाठी त्यांना काय सर्जरी आहे, प्रोसिजर काय ते द्या. हां सरांना विचारा. कुछ नहीं है. मग सर्जरी आता ठीक आहे. देना होता है. सर्जरी केली. सर्जरी असेल तर सर. हॅलो हां सोमवारी आहे डॉक्टर. ना ठीक आहे ना तू आई देख ले. काय बोलतोय, मला नंबर पाठवा ना एकदा. नंबर नाही आहे होतं ना, ॲडमिशन नोट द्या ना. बरं ठीक आहे. आता यांच्याकडे पैसे नाही, आता काय करणार त्याला. त्याला मी काय नाही करू शकत. मी काय करू बरं काय करणार आता समजा त्याला पेशंटला पैसे नाही करत, सांगा डॉक्टरांना विचार. कोण आता डॉक्टर समोर ये ना. मी थोडी काय करू शकतो. कोणतं मला डॉक्टर विचारून थोडी ॲडमिट केलं तुम्ही. मला विचारून थोडी पण ॲडमिट केलं. जी मी काय म्हणतो की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बसवावं लागेल. नाही बसत आहे सर. आता ॲडमिट झालं डिस्चार्जच्या वेळेस नाही बसत आहे. हॅलो हां हां ठीक आहे आहे अर्धा तास. अर्धा तास आहे. हां बेड फुल आहे, पण आता बेड फुल आहे. हां द्या आले ते. किती वेळ आहे? अर्ध्या तासात माझा फोन आलेला की कुठल्या डॉक्टरांनी सांगते ना त्यांना लवकर फोन द्या. कर आणि त्यांना फक्त सांगितलं तसं आम्हाला ऑडिटमध्ये क्वेरी येते ना सर. जल्दी भेजो. मग आता कसं करायचं. हा मग डॉक्टर संजय नाभरशी बोल आणि डॉक्टर संजय नाभरला सांग की सर ऑलरेडी पेशंटला एवढ्या थाउजंडचा डिस्काउंट गेलाय. अपार्ट फ्रॉम दॅट आपण ऍक्शन नाही घेऊ शकत. दुसरी गोष्ट प्रोसिजर आहे ना त्याची पण प्रत्येकाची. सगळे वॉर्डमध्ये मला बोले की हे द्या. 300 वॉर्ड आहे. 300 मग त्याची इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायला तयार आहे. घेऊन येऊ कोण घेऊन येऊ कोण मग ही मीच आहे. हा मग काय विचार. मग माझा विषय आहे ना. मी परत समोराची विषय आहे. सिनियर डॉक्टरांना विचारा. मी मला कशाला विचारता घेऊन लक्षात. मग त्यासाठी कसं Procedure आहे ना असतं प्रत्येकाची. प्रोसिजर माझी वेगळी प्रोसिजर आहे. मग मी वेगळी प्रोसिजर करायला लागलं जी procedure आहे ते तर करायला पाहिजे. तुमच्या हॉस्पिटलला पण प्रॉब्लेम येणार. पहिले पेपर द्यावा लागतो. ते विचारा कोणाला पण. कारण कसं आहे आता यांच्याकडे पैसे नाही. ते तुम्ही तुम्ही बिल परत 1.5 लाख रुपये त्यांनी कशी ना कशी भरले, पण आता 2 लाख रुपये ती भरू शकत द्यावं नाही. लागतं आधीच. मी काय सांगतो ते सांगू. मला हे नाही बोललो. मुख्यमंत्री मदत निधी तुम्ही आहे. ऐकूनच घ्यायला तयार आहे. पण मुख्यमंत्री विषयाच्या मदत वेळी निधी नसतो. आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेजी ह्याच्यामध्ये बसवता येते. नाही, ते नाही. म्हणजे बरं चॅरिटी ऑफिसमध्ये पण चॅरिटी कमिशनर आयुक्ताच्या माध्यमातून तुम्हाला असं माझे घर जी.आर. आहे की मुख्यमंत्री साहेबांचा जी.आर. आहे की जर ती पेशंटकडे पैसे नसले तरी त्याचा उपचार फ्री करतात. जी.आर. देऊ तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममध्ये येणार. मग परत कागदपत्र आहे का त्याचे? मी जी.आर. सहित तुम्हाला मग त्या टायमाला बुक घेऊन येणार. तुमची मी बाईट घेईन. त्याचे डॉक्युमेंट द्यावं लागतात. ते आहे का? वाचलं का तुम्ही? मी माझ्याकडे सगळं जी.आर. आहे. मला सांगायची गरज नाही. मी जी.आर. ऐकतच नाही. तुम्ही ऐकता का पहिलं? डॉक्युमेंट द्यावं लागतं. आधार कार्ड, राशन कार्ड, लाईट बिल ते सगळं दिलंय का? कोणी कोणाचा दाखला आहे का पेशंट? देऊ टाका. डॉक्युमेंट लेकर बोला का मैं वो लाके देता उनको. पहिले देना होता है. डिस्चार्ज के टाइम में देना. राशन कार्ड, आधार कार्ड, पैन कार्ड वो सब दे दो. ठीक है दे दो. हाँ हे रगो आणि यांना गाईड्स करा. मला जर याने फोन डिस्चार्जच्या वेळेस केला नाही करतायत काय? आता कोणाला नाही ना. अजून डिस्चार्ज नाही दिलेले. पेशंटचा उपचार चालू आहे. डिस्चार्ज आणि admit आता- झाल्यावर नाही करतायत. आता ऐकून घ्या. मी ते उपचार डॉक्टर म्हणले मग डॉक्टर बंद केला तर मी सगळं विषय हॉस्पिटलचा मांडणार. मग ते परत बोलायचं नाही. ती प्रोसिजर तर करा प्रॉपर. ती करून द्यायला लावतो. ऍडमिट कारण झाल्यावर नाही करतायत ते सांगतो तुम्हाला. ती बघू मी डॉक्टर तुमचा डील कोण आहे.
डीन वरती आहे फोर्थ फ्लोअर. काय नाव त्यांचा? फोर्थ फ्लोअरला आहे मॅडम. बेटा नाम सांगा नाव. मंगला मॅडम. हां मंगला मॅडम. मंगला मॅडम ना. ओके 4था मजला. ओके मंगला मॅडम 4था मजला मंगला मॅडम. पास कुणाकडनं पास म्हणावं लागेल? इन घेतला सिक्युरिटी डिपार्टमेंट. होय सर पास मिळेल का? पास मंगला मॅडम. मंगला मॅडमशी भेटायचं होतं. कशा संदर्भात सर? काम होतं. तुम्ही बोलणं केलं होतं, अपॉइंटमेंट घेतली होती काय सर मॅडमची? नाही नाही. मग कुठून आला तुम्ही डायरेक्टली? हां कुठून आला? नाही अंधेरीवरून. अहो पण नाव काय तुमचं? कोणाकडलं माझं आलं? नाव वहाब मोहम्मद मुजावर. बरं, हां या ना. हां थोडंसं बसायचं. हां मला मंगला मॅडमशी भेटायचं आहे. कशा संदर्भात सर भेटायचं? पेशंट संदर्भात. आता ती तर का माझे नातेवाईक तर आहे नाही, मग मी तर का पेशंट संदर्भातच बोलणार ना. पेशंट संदर्भात म्हणजे कशा संदर्भात? म्हणजे बिल्डिंग संदर्भात आहे? बिलिंग संदर्भात. बिल्डिंग संदर्भात. ओके. मग बिल्डिंगच्या मॅनेजरला भेटला तुम्ही? मॅनेजरला भेटलो, अतुल मोठेला भेटलो. बरं, ठीक आहे. मग तेच तुम्हाला पाठवतील वरती. कोण? त्यांनाच भेटायचं आहे मग तुम्हाला? नाही ना मग ती म्हणले तुम्हाला ती पास घेऊन जावं लागेल असा. हं? असं कोण बोलतो? ती तुमची लोक. ठीक आहे, विचारतो मी त्याला. हो कुठे पेशंट ॲडमिट आहे? 35 नंबर वॉर्ड कोणता सर? वार्ड जनरल. मिसेस संतोष कौर. मॅडम आहे मॅडम. आणि जे SW सोशल वर्कर अतुल मोठे. भेटायसाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागते. सांगा ना मॅडम अपॉइंटमेंट करायला घेण्यासाठी काय प्रोसिजर करावं लागेल? हा प्रोसिजर करावं सांगावं लागेल. लागेल मॅडमना. मॅडमना ओके बोलले तरच आम्ही सोडू शकतो ना वरती. हा विचारा ना. विचार बसा विचार. आलो. पेशंटचं नाव काय? 35 नंबर पेशंटचं नाव सर? मिसेस संतोष कौर. संतोष कौर. हां कृष्णा पाटील हो मी ऑफिसर फायर सिक्युरिटी. अच्छा
फायर सेफ्टी म्हणजे BMC मध्ये का? फायर सेफ्टी हॉस्पिटल फायर सेफ्टी बघतो मी सगळं. ओके, फायर ऑडिट काढावं लागेल. हं? फायर ऑडिट काढावं लागेल. सगळं मी फायर सेफ्टी सगळंच बघतो. हा ना? ऑडिट सगळं. वाव. मॅनेजर झाला चेंज. कोण गलांचे? या बसून बोलूया आपण. नाही, तुम्ही बोलला असता म्हणजे त्यांना भेटता येईल ना. कुणाला? त्यांना मॅडम ना. मॅडमचं अपॉइंटमेंट शिवाय आम्ही भेटून देऊ शकत नाही. नाही, विचारा. फोन करून विचारा. ते जे आहे ते मग तुम्ही भेटायला कुणाला अतुल सरांना आलं ना. अतुल झालं, बोलणं झालं. ते स्वतः बोलले का तुम्हाला वरती जायला? आता नाव तर त्यांनीच सांगितलं म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. तेच काय करतात, तेच वरती बोलतात. अच्छा, ओके. तेच तुम्हाला घेऊन जातात. पण पास तर तुमचं लागतंय पण तिथे. ते स्वतः लागली असले ना, पासची गरज नाही. ते स्वतः तुम्हाला घेऊन जाणार वरती. अच्छा. लाईन मध्ये या. आता तुम्हाला ते पास केला का बोलले तेच मी त्यांना विचारतो. अतुल कुठे नंबर देऊ काय? बिलिंग डिपार्टमेंटला नंबर द्या. हॅलो, हा इथनं जरा फोन येतो. हॅलो, कृष्णाबद्दल बोलतो सर डॉक्टर. एक वॉर्ड 9 बेड नंबर 35 पेशंटचे नातेवाईक आले. मला नाव सांगा. बिलिंगचा विषय आहे. कसं करायचं मी त्यांना कधी टाकतो. कोणाकडे? कोण आहे? नाव काय? ओके. ते बोलले की नाही म्हणून सांगायला तुम्हाला त्यांनी भेटायला. हा, तुम्ही फक्त विचारलात ना तुम्ही, हा. तर तुम्हाला विनीत शेट्टी यांना भेटायचं. विनीत शेट्टी. विनीत शेट्टी. विनीत शेट्टी त्यांना तुम्ही भेटा. ते काय असेल ते बिलिंगच्या रिगार्डिंग ते तुम्हाला बोलतील आणि मग तुम्हाला सांगतील. कारण का मॅडम जे आहे ते मॅडमना ह्याच्या संदर्भात काय माहिती नसतं. आणि मॅडम म्हणून तर बोलणार ना मी, माहिती नाही म्हणून तर बोलणार ना मी. प्रत्येकाला एक डिपार्टमेंटला माणूस ठेवलाय. ओके. जसं तुम्ही आमच्याकडे आलात, हो. मी सिक्युरिटी सुपरवायझर आहे. बरोबर. त्यानंतर मी सिक्युरिटी ऑफिसर आहे. ओके, बरोबर. माझ्या वरती पण माझे अधिकारी आहेत. बरोबर. मग त्यांना मी सांगणार, मी त्यांना सांगणार, मग ते सांगणार. मग त्यानंतर तो माणूस जर रिपोर्टिंग केल्यानंतर मग तुमचं अपॉइंटमेंट फिक्स होणार. मग त्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. ओके. तर तुम्हाला विनीत शेट्टी यांना भेटायचं आणि त्यांनाच तुम्हाला हे करायचं. मॅडमला भेटून तरी काय हे नाही. विनीत शेट्टी काय डिपार्टमेंटला? ते बिलिंगचे हेड आहे. ओके, बिलिंग हेड. हो. आणि जे तुमचं कन्सर्न आहे मॅडमशी संपर्क, मॅडम पण तुम्हाला काय बोलणार की विनीत शेट्टींनाच जाऊन भेटा. विनीत शेट्टी जागेवर आहेच नाही ना. नाही. कमीत कमी 2 तास झालं मी भेटलो की. कसं असतं, सिक्युरिटीची समस्या असेल. आता तुमची समस्या बिलिंग आहे. आता माझी सिक्युरिटीची समस्या आहे, तर तुम्ही मॅडमकडे जर राहिले तर मॅडम काय बोलते माहिती आहे का, तुम्ही त्यांच्या डिपार्टमेंटला HODला जाऊन भेटा. आता माझे HOD कोण आहेत, जे माझ्या बाजूला बसलेले आहेत ते HOD. मग त्यांना तुम्ही भेटणार, मग तुमची समस्या आहे ते सॉल्व्ह करणार. मॅडम पण सॉल्व्ह करू शकत नाही. मग जे तुमचे जे कन्सेंट जे आहे, तुमचं जे बिलिंगचं जे इश्यू आहे, ते बिलिंगचेच मॅनेजर सॉल्व्ह करणार. त्याच्यामध्ये दुसरं कोणीही भेटू शकत नाही. ओके, शेट्टी. हां, मग ओल अँड सोल त्यांच्या अंडरमध्ये असतं. मग 30 लोक डिसिजन घेतात आणि 30 लोक तुम्हाला काय असते पुढची प्रोसेस सांगतात. जर त्याच्यामध्ये नाही होत असेल तर मग त्यांच्याकडे जावं तुमचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मॅडमला जरी भेटला तरी ह्याला जर भेटला तर काहीही उपयोग होत नाही. म्हणून क्लिअर कट जे आहे, तुम्हाला मी डायरेक्ट मेन माणसाचं नाव सांगितलं, विनीत शेट्टी. अतुल कोटे यांना जाऊन पहिलं भेटा. त्यांना भेटले की अतुल कोटेला भेटलं, ती काय नाही बोलला. तो नाही बोलला ना, तर मला विनीत शेट्टी कुठे बसतात त्यांना सांगा. मग ते सांगते तुम्हाला कुठे बसतात. ओके ठीक आहे, OPDला बसतात. विनीत शेट्टींशीच तुम्हाला भेटायचं आहे आणि तिथनं पुढे जे काय बोलतात ते तुम्हाला तिच्या कोऑर्डिनेशन करून मग हे करायचं आहे.
आणि तुमचं जे काही समस्या असेल तर ते सोडतील, बाकी उर्वरित कोणी समस्या सोडू शकत नाही. एकदम क्लिअर. अजून काय बस 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 एवढी सेवा बाकी काय असेल तर आणि भेटा. हा, सांगणार ना. तुम्हाला सांगतो. तुम्हालाच मी आधी भेटणार. सांगतो त्यांना, हा. मी आणि त्यांना सांगून देतो काय असेल तर त्यांना हेल्प करून द्या म्हणून जास्तीत जास्त. हेल्प मला नाही आहे, ती का माझी नातेवाईक नाही आहे. मग मी एक सोशल वर्कर आहे. बरं आणि दुसरी गोष्ट तिचं नवरा नाही आहे, हजबंड नाही आहे. ओके. आता ती बिचारी ICU ॲडमिट झाली त्या टायमाला त्याला माहीत नव्हतं. हे मग काय म्हणतो फॉर्म भरायला पाहिजे होता. ओके. आता ही अनपढ लोक, यांना काही एवढी माहिती नाही, एवढी अक्कल नाही आहे त्यांना की बाबा ती लगेच आहे ना ती भरले, चला ठीक आहे, त्यांनी इकडे तिकडे उसने पासणी करून 1.5 लाख रुपये भरले. ओके. आता त्याला अजून 2 लाखाचं बिल काढलं त्याला. ही कुठून भरणार ती? मग शासनाची एवढी योजना आहे, मुख्यमंत्री निधी आहे, परत महात्मा ज्योतिबा फुले आहे, चॅरिटी अंडरटेकिंगमध्ये हॉस्पिटल चालते. तर औसाहेबला ती शेट्टीने औसाहेबला सांगायला पाहिजे होता. ही शेट्टीची ते शेट्टीला तर मी नाही, ही आपलं काय त्याचं नाव मोठे हां, ती मोठीची प्रोसेसर मी करतो. पहिले ती ही प्रोसिजर करून ठेवतो. काय असेल तर तुम्ही करा, आम्ही तुम्हाला त्याला मनाई नाही करत आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, तुमची काय प्रोसेस असेल तर तुम्ही नाही, आता विनीत शेट्टीला या भेटून गेलो. संदर्भात जर तुम्ही जर मॅडमशी बोलला तर त्याचा काही अर्थ नाही. नाही अर्थ काय नसते. अर्थ कसं कन्सल्ट आज जर मी विशू ओपन केला तर त्यांनीसाठी काय बोलणार की तुम्ही मला सांगायला पाहिजे होता. ओके. आता मी एक सोशल वर्कर आहे तर माझ्याकडे सगळे मेडिकल असोसिएशनची पुरी टीम आहे, माझ्याकडे टोटली प्रेस कॉन्फरन्सची टीम आहे. मला किती टाईम लागतं आहे? मला त्याला फक्त पेशंटला घेऊन बसायचं आहे आणि समोर मांडायचं आहे. किती टाईम लागणार आहे मला? नो तोच प्रॉब्लेम. बघून घ्या तुम्ही, आहेत विनीत शेट्टी, ते मला हेल्प करतील ते बघा. हां चालेल. ओके. आता ते विनीत शेट्टी कुठं बसतात? ते बिलिंगमध्ये. हां, कोण आहे विनीत शेट्टी? विनीत शेट्टी कोण? ते OPD मध्ये OPD मध्ये कुठं बसते? OPD 1. OPD 1. सर OPD 1 कुठं आहे? यहीं पे सर, हां, यहीं पे है OPD 1. विनीत शेट्टी. हाँ, विनीत शेट्टी. यहाँ से सीधा जाके लेफ्ट में जाएंगे ना, कैबिन में जाके. विनीत शेट्टी. सर माझं नाव अब्दुल वहाब मुजावर. चलो. अरे उससे बात किया क्या पहले से आया क्या? हाँ चले जा बोले ना.
मी दरवाई साहेबाकडं कामाला, तर दरवाई साहेबांनी मला भेटवलं. ठीक आहे. गोष्ट अशी आहे की 35 नंबर सर्वे नंबर जनरल वॉर्ड आहे. पहिली ICU मध्ये होती मिसेस संतोष कौर, 35 नंबर वॉर्ड. हां, त्याला जनरल वॉर्डमध्ये आता परवा 2-3 दिवस झाले. 1.5 लाख रुपये त्यांनी भरलेले. आता त्याचे हस्बंड नाही आहे आणि कोणी नाही आहे, वडील नाही आहे, हस्बंड नाही, कोणी नाही आहे. ठीक आहे. आणि त्याला बिल दिलेलं आहे 1.5 लाखाचं. 1.5 लाख रुपये त्यांनी इकडे तिकडे करून भरलेले आहे. आता 2 लाख रुपये बिल झालं आहे. ओके. आता ती पैसे भरायला त्याच्याकडे नाही आहे. हां, दुसरी म्हणजे उपचार त्याचा चालू आहे. बरं का सर, उपचार चालू आहे. त्या उपचार चालू असताना डॉक्टर बोलले की त्याला पैसे आम्ही म्हणजे औषध काय खर्च काय करणार नाही. काय म्हणजे उपचार बंद केलेला आहे. उपचार बंद नाही करत, औषध वगैरे बाहेरून आणायला सांगितलं असेल, उपचार बंद नाही करत. त्याची परिस्थिती एवढी खराब आहे की त्यांच्याकडे बिल भरायला सुरू नाही आहे. तर मी ह्याला का बोललो मोठेला की त्याच्यामध्ये एवढी योजना आहे. आपल्या चॅरिटी ऑफिसमध्ये आपला चालतो आहे. महाजन साहेब असते तर आता मी महाजन साहेबाकडनं फोन करायला लावला असता. डायरेक्ट ती डीन बंगला आहे ना, डीनला डायरेक्ट फोन करायला लावला असता. कारण महाजन साहेबाची आता झाली बदली. चॅरिटी कमिशनरच्या अंडरमध्ये पैसे का भरले? का पैसे का भरले? आता त्या सिच्युएशन तशी होती त्या टायमाला. भरायलाच नाही होत पैसे. ज्यांच्याकडे पैसे नाही ना तर खरंच पैसे नाही भरत आमच्या इथे. आपण तसंच ट्रीटमेंट आपलं जे असेल त्याचं लिगली तर असं तर भरायला तर भरपूर लोक पैसे भरतात. काय माहिती व्हेरिफिकेशनला बघायला जातो तर सर्व असतात त्यांच्याकडे. असं पण किस्सा झालाय. तर म्हणून याने जे पैसे भरले ना त्याच्यानंतर त्रास आहे. तुम्ही पाहिजे तर डिस्चार्ज घ्या त्यांचा आणि पुढे काय ट्रीटमेंट असेल तर पण आता पैसे भरायला नाहीये त्याच्याकडे. पैसे तर भरायला लागेल ना. असं नाही म्हणजे मग आता मला नाही भरले तर काय करणार आता? नाही म्हणजे ते तुमचं म्हणणं आहे. तुम्ही तर नाही भरणार बोलणार. असं सर्व असं चालले नाही भरणार तर कसं चालणार? मग ती म्हणजे तुमची प्रोसिजर मी ऐकायला लागलोय. माझे प्रोसिजर नाही, तुम्ही मला सांगा ना. आता आपण कुठे पण जाणार ऍडमिट नाही, माझ्याकडे पैसे नाही, काय करणार समोरचा माणूस? पहिली गोष्ट आता ही काय आता त्या बाईला मी बोलवतो. ठीक आहे. ऍक्च्युअली पैसे भरायलाच नाही पाहिजे होतं. माझा प्रश्न हे बघा ती कसं अनपड आहे. हे बघा ऐकून घ्या. 1.5 लाख कोणी भरूच नाही शकत. मला कोणी बोलले 10,000 मला नाही होणार जमा करायला. 1.5 लाख थोडी कोणी भरतो. आणि 1.5 लाख भरून आम्ही जस्टिफाय नाही करू शकत ना त्याला परत. त्याच्यामध्ये 2 कंप्लेंट्स होतो तुम्हाला सांगतो की 1.5 लाख घेतले, 1.5 लाख त्यांनी भरले तर IPF कसं झालं? त्याच्याकडे 1.5 लाख होते तर. आणि त्याचं 1.5 लाख घेतले का आपण आमच्याकडे पण आम्हाला कुणी माहिती आहे? कोणी सांगितलं ऍडमिशनच्या टायमाला काय त्या हिशोबाने आपण प्रोसेस करतो ना. कोणी सांगितलं नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट केली ते 10 लाख पण भरले, नंतर बोलणं जाताना माझा IPF आहे तर कसं पटणार ते? तर 10 लाख का परत द्यायचं? परत देणं जस्टिफाय किती होतोय असं आहे ना. ते माझं म्हणणं आहे की तुम्ही आहे ना पाहिजे तर त्यांना बघतो कसं काय होऊ शकतो. डिस्चार्ज घ्या. पावळे काय ट्रीटमेंट लागत असेल त्यांना त्या डॉक्युमेंट देऊन ठेवा. आपण प्रोसेस करू आणि कायदेशीर. मी हीच बोललो मोठेला हीच बोललो की त्यांची कागदपत्र देऊन प्रोसिजरला टाकायची. पण या ऍडमिशनला नाही होणार ते. या ऍडमिशनला नाही करू शकत. तुम्हाला मला हे डिस्चार्ज करायलाच लागेल. त्याच्यानंतर तुमचं काय असेल ना तर आम्ही सांगू शकतो बाय त्या टायमाला त्यांनी नाही आणला असेल डॉक्युमेंट, त्याला माहीत नसेल, एमर्जन्सीचे पैसे भरले, संपला हिशोब. ते पण पुढचं आहे काय माहिती आहे का, एकदा तुम्ही IPF मध्ये पैसे ॲडमिटेडमध्ये पैसे भरले तर मी मध्ये तुम्हाला IPF नाही करू शकतो. तुम्ही डिस्चार्ज घेतल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, सर ओके असेल कायदेशीर तर तुमचा IPF कंटिन्यू होणार. तसंच एकदा IPF केला मध्ये कॅशमध्ये असं क्लबिंग नाही होत. तो कसं होतो, तो मॅनिप्युलेट होतो ना. म्हणजे आपलं प्रोसेसच चुकीचं आहे. ते जे ऑडिट करणारे आमचे पण ऑडिट असतात इंटरनल किंवा ऑडिट करणार. ते लोक पण क्वेरी रेस करणार की एकदा पैसे भरतो एकदा नाही भरत. पैसे नाही म्हणजे पैसेच नाही. तुमचं 1 वर्षाचं ऑडिट मला भेटेल, ऑडिट रिपोर्ट तुम्हाला कशासाठी द्या? आम्ही चॅरिटी कमिशनला दिलाय. हा मग तिथून काढून घेतो. तिथून काढून घ्या ना, तिथून काढून घ्या. मी जेव्हापासून इथं आता आलो 2 महिन्यापासून पैशाचा प्रश्नच नाही काढत कोणाला. पैसेच नको भरा. पैसे भरले तर नंतर यायचं नाही. काय माहिती नंतर ते डिपेंड करायला मला पण त्रास होतो.
पैसे नाही आले मी सांगू शकतो हे बाई मी केलंय हम्म. त्याच्या असू द्या नसू द्या तो करोडपती असू द्या असं पण आहे तुम्हाला सांगतो हम्म. तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला सांगायची काय गरज आहे पण डॉक्युमेंट तर केलंय पण सरकारने अप्रूव्ह केलं ना मी तर ऑनलाईन अप्रूव्हल घेतो आता ती तर आता मला माहीत पडेल की आता मी जेव्हा ऑडिट रिपोर्ट वर्षभर काढतो बिंदास आपण मला काय साहेबांनी सांगितलं साहेबाला पण सांगा कोणाला पण सांगा हे ना हॉस्पिटल देत ना तुम्ही देत ना साहेब देतो बरोबर. हे पण ऐकून घ्या हम्म. हे कोण देतो तो सरकार देतो ज्याचा हक्क आहे त्याला देतो बरोबर. आज मी मध्ये फक्त एवढ्यासाठी बसलोय ज्याचा हक्क आहे त्याला भेटला बरोबर. पाहिजे असं नाही की दुसरा माणूस घेईल इथे बरोबर. आवडीमध्ये गाडी आयफोन घेऊन पण येतात आणि IPM होतात बरोबर. हे काय याचा ओळखीच आहे त्याचा ओळखीच आहे हम्म. ते पैसे ते वेगळी गोष्ट आहे ज्याला कमवायचं असेल ते करतील आपण ते कामं नाही करत ज्याच्या हक्क आहे ते कोणाचा मागे द्यायची गरज नाही तुम्हाला माहिती तुम्ही आता जो कायदेशीर आहे ना त्याला कोणाची गरज नाही त्याला सरकार आहे आणि सरकारचा नियम आहे ठीक. हे मागे पुढे कोण जातात ज्यांना ते बॅक ऑफ द माइंड ज्यांना त्यांच्या याच्यामध्ये काय खोट असेल तेच त्यांनी गरज लागते नाही तर कोणाला गरज लागत नाही या गोष्टीमध्ये बरोबर. सरकारने दिलेलं आहे हक्क आहे सरकार झालं? कोणी तुम्ही देतं आता सरकार मी देतं. ही विषय क्लोज करून जातो. हा हेच मी बोलतो हे आता नाही क्लोज म्हणजे मी नाही माझा संबंध काहीच नाही मी काही ती नातेवाईक नाहीये काही नाही काही नाहीये मी एक साधारण पत्रकार बी आहे सोशल वर्कर बी आहे आणि दलवाई साहेबाच्या समोर बी आहे आलं लक्षात. हे समजलं आता ही तुमची जी शब्द आहे माझ्या डोक्यात बसले हं माझ्या डोक्यात बसले आता इथून मी काय बोलणार नाही आता माझा पेन आणि माझी वही बोलणार कारण बोलणं चुकीचं बरोबर आहे बरोबर आहे कारण जी मला बोलायचं होतं मी बोललो आता इथून माझी पेपर होती चालेल ते पण बोलत होतो. पण कायदेशीर मी कायदेशीर माझ्याकडे हे बघा माझ्याकडे मुख्यमंत्री यांचा डॅड आदेश होता ती GRB माझ्याकडे आहे आत्ता पाहिजे तर मी देतो त्या डॅड इमर्जन्सी असताना त्या टायमाला त्यांना फ्री उपचार व्हायला पाहिजे होते पण त्या टायमाला ICU मध्ये ऍडमिट केले त्या टायमाला तुम्ही 1.5 लाख रुपये घ्यायलाच नाही पाहिजे होते. ओके आम्हाला कसं समजणार तुम्ही एक ऐकून घ्या ऐकून घ्या जरा तुम्ही आता आले आम्हाला कसं समजणार IPM काय नाही कोणी सांगितलं तर समजेल ना समजलं हे मी दिला आणि नाही उपचार दिला तर वेगळी गोष्ट आहे ओके असं तर माहिती आहे का तुम्ही पैसे भरल्यानंतर आम्हालाच क्वेश्चन करणार कसं म्हणणार कोणी बोललं तर माहित पडेल ना आता ही मला पण ऍक्च्युली माहित नव्हतं मला सकाळी माहित पडलं म्हणताना मी तर मिळायला तयार आहे काय असं कुठे अंतरी आम्ही एका कोणी IPM आता किती लोक येतात माहिती आहे का पैसे भरले आणि नंतर म्हणून मी IPM कसं समजणार 15-20 लाख भरून पण IPM बोलतात नंतर मला माझ्याकडे असं पण केस आहे 20 लाख भरणार IPM असतो 20 लाख घेण्यात होतो का 20 लाख मी तर मरेल पण मला माझ्याकडून पैसे नाही होणार 20 लाख इझी आहे का 20 लाख भरायला तुम्ही IPM बोलणार ज्याच्याकडे पैसेच नाही IPM म्हणजे त्याला वर्षाचा उपचार लाख रुपये पण नाही 20 लाख भरणार तो IPMचं गाईडलाईन्स पण काय माहिती 1.5 लाख रुपयाचं याचं लाख का 50-60 त्यांचं वर्षाचे असतं आणि माणूस एका टायमाला पैसे भरतो तुम्ही बोलता कानून बिनू सर्व आहे कानून कुठे असतो जिथे माणसाने सांगितलं समजेल ना कोणी आता तुम्ही त्याला बाहेर बोलवतो तुमची भेट करून देतो ती त्याला ना लिहिता येते ना वाचता येते ती कोण घेऊन आलं पेशंट कोण आहे पेशंट कोण आहे तुम्ही जरा आला तर जरा बरं पडेल 2 मिनिटं तुम्ही जरा खुर्ची सोडचाल का 2 मिनिटं खुर्ची सोड माझ्यासाठी एक पेशंट फक्त तुम्हाला दाखवतो की पेशंटची कंडिशन कशी बघा अरे ते बघायला मी तुम्हाला काय सांगतो याच्यामध्ये मी हे नाही करत की तो नाही असेल तो असेल पण मी तुम्हाला काय बोललो की मी नाही देणार बोललो तुम्हाला या बिल क्लोज करा तुम्ही जे काय पण हाईच नाही ना नंतर आपण त्याचं करू 2 लाख रुपये हाईच नाही ना म्हणून तर प्रॉब्लेम आला पैसे नाही ना काय असेल ना ती वेगळी गोष्ट आहे ते आपण नंतरच्या गोष्ट आहे ते मला विचारायला लागेल कसं करू शकतो तुम्हाला काय बेनिफिट देऊ शकतो नाही ते काय गॅरंटी नाही देऊ शकतो पण हे चॅप्टर क्लोज झाला पाहिजे समजलं नवीन IPM मध्ये आपण समजू आता समजा आता किती वाढलाय ना हा 25 आणि डॉक्टर काय बोलला माहिती का त्याचं औषध बंद करणार उपचार बंद करणार गव्हर्नमेंटचा रूल आहे जेव्हा रुग्ण उपचार करत असेल कोणी बंद नाही करत काय गव्हर्नमेंटचा रूल सांगतात सर आमच्याकडे गव्हर्नमेंटचाच पेशंट येतात आमच्याकडे GR सगळे आम्ही GR वरच काम करत असतो जो शासनाचा निर्णय असतो त्याच्यावरच आम्ही GR कोणीच नाही तोडत शासनाचा नियमच चालतो HDO आणि मेडिकल असोसिएशन हे दोन्ही सुद्धा काय बोलतात की जर असा झाला तर तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट करा
आलं का लक्षात? आपण थांबवत नाही कोणाची ट्रीटमेंट. आता तुम्ही हे सांगितलं IPF मध्ये तर थांबवत नाही तुमचं जे काय हे तुमचं तुम्ही हे जे बोलता ते काय मला माहित नाही. आता असं नाही काय पेशंट आहे. एक पेशंटसाठी पेशंट कधी कधी काय असतो, पेशंटला आम्ही एक ऑप्शन देतो जे कॅश पेशंट, त्याचे IPF आलंच नाही कुठे पण कॅश पेशंटचे पैसे भरणारे असतो ना, त्याला आपण सांगतो की तुम्हाला समजा इथं मार्क पडत असेल तर बाहेरून पण औषध ते लिबर्टी देतो आपण. आता ट्रीटमेंट करतो कोणाचं थांबवत नाही आपण. 10% कोटा आहे आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, हां माहिती आहे. बरोबर आहे. NT, SC, OBC इतर नाही, कास्ट. नाही, एकच IPF आहे, कास्ट बरोबर. वाईज नाही. कास्ट उपचारामध्ये पण कास्ट आणलं तर काय नाही करू शकत. मग उपचार आहे, तर गरीब आहे त्याला द्यायचं आहे. बरोबर. ते कास्टला साईडला ठेवायला. आता त्याचं तिथे कार्ड- कास्टला साईडला ठेवा. बाकी मला काय? वाटतं ते जे काय अपॉइंटमेंट माझ्याकडे आहे ते आता आपण तुम्हाला मध्ये दाखवतो. याचं काय करायचं ना, डिस्चार्ज किती दिवस आहे काय स्टे एकदा आता ती डॉक्टर बोलाल ना. आता डॉक्टर कोण आहे की मला पण माहित नाही. तुम्ही जरा विचारून घ्या. एकदा डिस्चार्ज असेल ना, हा. बघू आपण कसं होतो काय, आणि तेव्हापर्यंत काय मी काय म्हणतो शेट्टी साहेब, तुम्ही त्याला फोन लागा, डॉक्टरला विचारा की हा बाबा पेशंट कसा आहे, की बाबा त्यांना डिस्चार्ज करता येतंय का, आणि त्याची डिस्चार्ज दिली तर त्याची कॅपॅसिटी आहे का. म्हणजे त्याने काय तिथं डॉक्युमेंट दिलंय का? आता काय डॉक्युमेंट तर देऊन ठेवा. हा मी त्याला बोललो. डॉक्युमेंट घेऊन ठेवा ना. परत असंच होणार की परत येणार परत हो. परत आपण बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये हा. fix करत नाही बसायचं. हे सोपं काम आहे. त्याला आपण कॉम्प्लिकेटेड काय होतं माहिती आहे का? पॅन कार्ड सांगितलंय, उत्पन्नाचा दाखला सांगितलेला आहे, परत हा उत्पन्नाचं ते ही काय 5 वाजेपर्यंत ते हां म्हणजे मग ती परत मी ना तुम्हाला सरळ सांगतो काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन या. हो. आणि हेच आहे की पूर्ण ते IPF तर नाही होणार या टायमाला. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघू या टायमाचं काय करू शकतो बिला रिलेटेड बघू, थोडं बघायला लागेल. पण डॉक्युमेंट घेऊन या. हो सांगितलं मी. हे चॅप्टर क्लोज मग करायला. तुमची भेट करून काय घ्या, कारण मी मध्ये- कंटिन्यू इथं येत नाही ना. अरे ठीक आहे, तुम्ही नको आलं तरी चालेल ना. ते माणसाला सांगा, तुला भेटलं ना तुम्ही. अतुलला भेटायला, अतुल मोठ्याला भेटलो, मॅडमला भेटलो, आता लास्ट तुम्हाला भेटलो. फक्त मंगला मॅडमला भेटायला बाकी. ती मी नंतर कधीतरी भेटू. जर तिथून जर व्यवस्थित तुम्ही हँडल केलं तर विषय संपला. हँडल तर काय आपल्याकडे काय तुम्ही एकटं नाही सर. आपल्याकडे IPF वगैरे भरपूर येतं. मी सर्वांना एकच सांगतो, बरं, तुम्हाला rule आता मला नियम सांगा. काय करायचं आहे हां. ना, स्टार्टिंग पासून फॉलो करा. हा मग काय करायला पाहिजे? आता मला एक सांगा, स्टार्टिंग करण्यासाठी आता एखादा पेशंट असेल तर स्टार्टिंग करायसाठी मी तुला सांगतो ना, स्टार्टिंग करायसाठी पैसे IPF असतो म्हणजे त्याच्याकडे पैसेच नसतात. तो डायरेक्टली त्याचं राशन कार्ड वगैरे देतो आपल्याला. पण ज्या वेळेस ऍडमिट केलं जातं त्या टायमाला ती डॉक्युमेंट नाही विचारत, पैसे भरायला डायरेक्ट लावतात. अरे डॉक्युमेंट कशासाठी विचारणार? प्रत्येकाला आपण डॉक्युमेंट विचारणार का? डॉक्युमेंट ज्याला त्याचा करायचं आहे. आता आम्ही ऍडमिट करतो, आम्ही तर असंच ऍडमिट करतो. कोणी बोलणार माझा कॅश आहे, कोणी बोलतो माझा मेडिक्लेम आहे, मेडिक्लेम मध्ये 10 मेडिक्लेम असतात, कोणी बोलतं माझा हा कंपनीचा आहे. हे तर समोरच्या माणसाने सांगितलं पाहिजे ना. आम्ही थोडी सर्वांना तुमचा IPF आहे तुमचा आहे तर असं थोडी सांगणार. कोणी समोरून माणसाला सांगितलं नाही त्याचा काय पॉलिसी आहे, कोणाचे TP असतात हे थोडी आम्ही हॉस्पिटल समोरून सांगणार की भाई तुम्ही कॅश तुमचं काय आहे काय आहे. हॉस्पिटल चार्ज सांगणार. जेव्हा चार्ज सांगतो तर भरपूर लोक बोलतात नाही माझा मेडिक्लेम आहे, तर मेडिक्लेमची पॉलिसी वेगळी. हे जेव्हा समोरचा माणूस बरं आता मग आता समजा एखादा उपचार तुमच्या नाना हॉस्पिटलमध्ये करायचे तर त्या टायमाला काय तुम्हाला करू? सांगतो, इमर्जन्सी केस वेगळी झाली. हो. प्लॅन कारण ही इमर्जन्सी होती. ही आपण हिला सोडा हा. म्हणजे काही दिलं नाही म्हणून ते समजलं नाही. हा. ऍक्च्युली प्लॅन केस मध्ये असेल ना इमर्जन्सी सोडून तर तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सर्व अगोदर द्यायला लागतं. किती महिने दिवस हा? किती दिवस अगोदर?
किती दिवस अगोदर असं काय नाही, पहिलं डॉक्युमेंट द्यायचं असतं. हो. तुम्हाला सांगतो का, ओके. जे काय तुम्ही अगोदर डॉक्टरला भेटणार, जे काय आजार ऍडमिट करायला सांगितलं तेव्हाच करणार ना. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं. डॉक्युमेंट आम्ही प्रोसेस करू, त्याच्यामध्ये आपल्याला सँक्शन आला तर त्याच्यानंतर आम्ही त्याच्या हिशोबाने डॉक्टरला भेटून त्याची बुकिंग घ्यायला लागतात ना. डॉक्टर पण त्या दिवशी अवेलेबल असायला पाहिजे ना, त्या उपचारासाठी या काय ट्रीटमेंटसाठी. तसं प्रोसेस आहे असं. त्याला काय किती दिवस असं काय नाही. ते झालं तर लवकर पोहोचतो, काहीतरी डिले पण होतो, बाकी काय नाही. असं ते अप्रूव्ह आल्यानंतर, प्रोसेस झाल्यानंतर 10% संख्या किती आहे तुमच्याकडं आता? तेच आहे, तेवढं आहे. तेवढं सगळं फक्त चौकशी किती? 50-150? आहे. 10%च्या हिशोबाने आहे जे काय भेटते. लावले ना, बोर्डच लावलंय. आम्ही अपडेट पण करतो प्रत्येक ठिकाणी. कुठं बोर्ड लावले? इथे आहे, तिथे आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलं आहे. बोर्ड आहे. नाही का, मला काय दिसलं नाही. नाही, बोर्ड आहे. आणि जो आपण बसतो त्याचा फोटो पण आहे. हा, त्याचा फोटो बघितलाय ते स्वाती मॅडम पण त्याचा. बोर्ड मध्ये काउंट लिहिलं नाही. हा. बोर्ड पण आहे ना, जिथे ते फोटो आहे ना तिथे बोर्ड पण आहे आणि काउंट आहे खालती. ते राऊंड मध्ये लिहिलेलं आहे. ते रोज आम्हाला अपडेट करायला लागतात ना. असं आहे. तुम्ही आता पत्रकार आहे ना, पत्रकार माझ्याकडे तुम्ही पार्टीच आहे ना, असं तुमच्यासारखे आता महाराष्ट्रामध्ये किती पार्टी आहे सर येतात. प्रत्येकाला आपण थोडी आपण हे सांगत बसतो, म्हणून आपण ते लावलेलं आहे तिथे की बाई तुम्ही तिथे बघा, त्याच्यामध्ये सगळं आहे आपल्याकडे. सिम्पल आहे सर, काय कॉम्प्लिकेटेड नाही तुम्हाला जसं वाटतं. फक्त व्यवस्थित प्रोसेसने काम करायचं. माझी स्वतःची आहे. हा तेच बोललो. तर तुम्हाला काय बघा, हे तुम्ही जे बोलतात ना, हे याच्यामध्ये काहीच नाही, फक्त प्रोसेस व्यवस्थित असायला पाहिजे. प्रॉब्लेम कुठे होतो तिथे ना, चुकीचं कामं करायला लागतं, तरी प्रॉब्लेम होतो. त्याला फोन करतो, त्याला बोलून घेतो. म्हणजे तुमची एकदा भेट करून दिली म्हणजे मला माझी भेट नका केला तरी चालेल. तुम्हाला सांगतो, हो कायदेशीर आन्सरेबल आहे ना, MSW जो माणूस आहे तो त्या डिग्रीवाला माणूस आहे. हो, त्याची डिग्रीच उडवतो त्याला. थांबा का जरा. समजलं का? हो, 100% ते मला जी शब्द बोलले ना, डिग्रीवाला माणसावर अधिकार असतो. मी बोलणारा माणूस नाही. आता मी आणि तुम्ही बोलतो ना, मी डिसिशन पण ठेवलं तर त्याने हॉस्पिटलनेच ठेवलं ना त्याला. त्याला हॉस्पिटललाच ठेवला. मी काय नाही, हॉस्पिटल वाल्याने ठेवलेलं ना की गव्हर्नमेंटची जी योजना आहे त्याच्यासाठी सांभाळण्यासाठी. मग ती त्याला कोणची तुम्हाला बोलतो ना, तुम्ही बोलता मी मंत्रालयात जाऊन भेटलोय. अहो साहेब, काय केलं मग करणारे माहितीये का पुढे, की तुम्ही आता मला येऊन भेटला, याला येऊन भेटतात नाही का, हे करायची गरज नाही लागणार तुम्हाला सांगतो. असं प्रोसेस करणार आहे. नाही ती तर आहे बघा. नाही तुम्हाला सांगतो, कोणाला जायची गरज नाही लागणार. काय त्याच्यासाठी पण तुम्हाला सांगतो, आता नाही पत्ते बोलणार. म्हणजे काय माहितीये का, आपण हॉस्पिटलचा माणूसच नाही ठेवणार. असं आहे बरोबर. सरकारच सरकार आम्हाला नको विचार. याच्यामध्ये काय त्रास होतो, तुम्ही एक आले, हा एक आला, हा एक आला. 10 लोकांचा आम्हाला कशासाठी गरज आहे? ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, त्याच्याशी बोलायचं का काय तुम्हाला सांगतो. ऐसे आपका इधर का जो कुर्ला हो गया, ये हो गया, सब आता है सर। उसमें आते क्या होता है, इसमें आप बताते हैं हॉस्पिटल में कितना चैलेंज रहता है। जो एक्चुअल रिलेटिव उसको सामने भी आने नहीं देते, उसके बीच में उनके साथ जो वेल विशर आते हैं, जैसा आप जैसा भाई वेल विशर नहीं, ऐसा नहीं, आप कैसे उनके बिहाफ में बात कर रहे हैं ना, तो वैसे वो आते हैं। अभी आपका नियत अच्छा रहेगा, लेकिन उनका नियत में क्या पता नहीं। उनको बोलता है तो सामने वाला उससे तो बात करें, तो नहीं हम है अभी उनकी बीच की साइड क्या वो जाणे. अजूनपर्यंत ना मला फक्त सामाजिक कामामध्ये मजा आली. आणि रुपया मी कधी यांच्याकडनं पाणी सुरू पेत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पण हे चॅलेंज आम्ही किती फेस करणार. आम्हाला कुठं समोरचा माणसाचे तो बोलायला पाहिजे, त्याला बोलू दे. त्याला वाटतं की हा बोलण्यामध्ये तो फसवेल, त्याचे बोलेल, काय माहिती का. तुम्हाला सांगतो गोष्ट, 2 मिनिटं घ्या, मला माझं ऍक्च्युअली दुसरं पण काम आहे, त्याला क्लिअर करू. असं पण किस्सा IPF सर्व डॉक्युमेंट दिले. लाईट बिल महिन्याला 8,000 भरतो. काय करायचं मी त्या माणसाला, त्याला पण आज कन्सिडर करायचं तुमच्या हिशोबात. तू महिन्याला 8,000 लाईट बिल भरू शकतो, म्हणजे तू फोटो पण आहे माझ्या
मध्ये मध्ये ओपीसी जातो, घरात 50 इंची LED लावलेली, हाय डॉक्युमेंट मध्ये हाय, तर काय Okay. करायचं? म्हणजे कोणीतरी त्याला हे पाहिजे. म्हणजे चुकीच्या माणसाला माझा एकच प्रश्न आहे, सर्वांना ट्रीटमेंट भेटणार पण चुकीच्या माणसाला देणारच नाही, भले तुम्ही याला किंवा मंत्री येऊ द्या. हे आपल्याला मी इथे पैसे कमवायला काय आपण त्याच्यासाठी बसतो का? मी त्याच्या रिलेटेड पण नाही, तो MSWचं काम आहे ऍक्च्युली, तो व्यवस्थित नाही करत म्हणून तुम्ही माझ्याकडे आला. ऍक्च्युली तुम्हाला त्यालाच हँडल करायचं. नाही त्याला सरकारने मला काय बसवलंय, मी मी मला कुणी पण नाही बोलू शकत, कोणी पण मला ऑब्जेक्शन नाही करू शकत. तो मी सरळ बोलणार आहे. हे कोण बघतो? मेडिकल सोशल वर्क, त्याच्यासाठी 1 डिग्री लागते, ती माझ्याकडे नाही, तर मी थोडीच बघणार. मी हा बोलणार पण ऑथॉरिटी नाही, मला नाही बोलायचं पण ऑथॉरिटी नाही. खरंच बोलतो, तुम्ही आले मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण मी तो ऑथॉरिटी पर्सन मी नाही. बरोबर आहे सर. आता त्या टायमाला त्याला मी व्यवस्थित बोललो बी होतो बरं का. त्याला 4 वेळा फोन केला, फोन उचललाच नाही तो. काय बोलणार आता माणूस कुठनं लांब आलेला असतोय, काय असतंय. ठीक आहे सर, काय हरकत नाही. तुम्ही त्या आपल्याला डॉक्युमेंट वगैरे देऊन तर ठेवा, आपण बघू. बोला ना. ठीक आहे, भेटा दुसऱ्या माणसाला. भाऊ त्याला मी बोलून घेऊन येतो तुम्हाला, कारण मी काय परत येणार नाही. हा ठीक आहे, म्हणजे तुमची भेट करून देतो. कारण सगळेजण ते सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, शेट्टी साहेबांना भेट करायला दे, त्यांच्याकडेच निर्णय आहे. आता ती अतुल मोठेला काय तुम्ही निर्णय दिलेला मला माहित नाही. निर्णय त्याच्या तुम्ही विचार करा. एक सर मी काय म्हणतो, मी त्या पदाला आहे हा. नाही. सरकार मी उद्या फॉर एक्झाम्पल कुठल्या गोष्टीसाठी बोलवलंय, काय लेटर काय पण असू द्या, तर मी जाऊच नाही शकत. त्याला MSWच पाहिजे ना. अरे माझ्याकडे डिग्रीच नाही, मी कसं लागते? मेडिकल सोशल वर्करलाच ते कामं देऊ शकतो ना, नाहीतर आम्ही मग कोणाला पण बसू शकतो. बरोबर आहे. असं थोडी. आता त्याने बोलताना का बोलला शेट्टी साहेबाकडे जावा, मग का पाठवला त्याने? तो आता त्याला त्याच्या साईडने हँडल करायला पाहिजे ना. आता ते जेवढं फोटो लावलंय, असं मी यांच्यात माझे फोटो लावले पाहिजे ना. बरोबर त्याला बरोबर काय लावलंय असं. ठीक आहे, राहू दे त्याच्यामध्ये. आपली पोस्ट काय? तो मी ऍक्च्युअली ओव्हरऑल बघतोय हॉस्पिटलचा, बिलिंग सर्व. हो का? प्रत्येक फक्त IPF म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवलं असं आहे, बाकी काय नसेल. ओके पण ते IPFचा कॉल साठी आपण त्यालाच ठेवलेलं आहे. चालेल. हाय ते घेऊन येतो, तुमची भेट करून देतो. हा चालेल. वर्षा राणीच्या हाँ चलेगा। उनको अतुल को देख के रखिए बोलो। डॉक्यूमेंट जो है ना अतुल को दे दो, जी ठीक है? जी और अतुल को। जो हाँ
आधार कार्ड, राशन कार्ड, पैन कार्ड जो भी है उसको दे के रखो और बिलिंग के बारे में साहब से बात करो। हाँ हाँ, ठीक है। तो वो बिल अभी जा रहा हूँ मैं, ठीक है। अभी कुछ टेंशन नहीं ना, अभी कुछ अगर समझो वो ट्रीटमेंट अगर बीच में छोड़ा ना तो मेरे को फ़ोन कर।